हाय हॅलो सर्वांना। तर कालच्या व्हिडिओमध्ये मी आंबे उतरवायचं दाखवलं होतं। व्हिडिओ खूप मोठा होत होता, त्याच्यामुळे आज उरलेला व्हिडिओ मी टाकत आहे। तर आंबे आता पोत्यामध्ये भरून झाले होते, म्हणजे भरायला चालूच होते। आंब्याचं ओझं पण खूप होणार होतं। आता कसं न्यायचं हाच मोठा प्रश्न आमच्या पुढे पडला होता, कारण घरापासून शेत थोडंसं लांबच आहे आणि एवढ्याच आंब्याचं उचलून बघितलं तर वजन खूप होतं। आता दुसऱ्या आंब्याच्या झाडाखाली जे आंबे तोडून टाकले होते ते गोळा करायला चालू होते। ते पण आंबे आता सगळे गोळा करून घेतले आणि तेही आंबे पाडं बाजूला काढून त्यातले तेही आंबे भरायला घेतले। आता भरताना काय झालं, पोतं एकतर कुजकस निघालं, त्याच्यामुळं त्याच्यामध्ये आपलं थोडेच आंबे टाकले, थोडे तरी पण बरेच आंबे टाकले आणि मग आता उचलून घेऊन निघाली मी दुसऱ्या झाडाखाली। आता तिथं जाऊन हे टेकवायचं होतं, दुसऱ्या झाडाखालचे आणखीन तिथले आंबे भरायचे होते। आता हे 2 पोते आम्ही भरले, म्हणजे त्यात थोडेच भरले होते। तर आधी एका ज्वारीच्या रानामधले तिथे पहिल्यांदा आंबे तोडले होते बघा, तर तिथले आंबे ह्याच्यामध्ये टाकायचे होते, ह्या पिवळ्या पोत्यामध्ये। तर म्हणजे दोन्हीचं ओझं सेम होणार होतं आणि कमी आंबे मला मम्मीकडे द्यायचे होते हो, कारण तिला जास्त ओझं घ्यायचं नाही त्याच्यासाठी। तर आता हे शेत खूप लांब आहे, तर जायचं होतं आता आम्हाला। मम्मीनं घेतलं तिचं पिवळं पोतं उचलून आणि मी माझं ते फाटलेलं पोतं उचलून घेतलं आणि निघाले आता घराकडे। थोडंच चालल्यानंतर इतका दम लागला की भयानक, कारण कधी सवयच नाही। आता शहरात राहिल्यामुळं या गोष्टीची सवय मोडली। पहिलं सगळी सवय होती, सगळे शेतातले कामे पण येत होती। आता त्या मानानं काहीच म्हणजे सवय राहिलीच नाही। तर गरमी पण खूप होत होती। मग मम्मी गेली त्या झाडाकडं आणि तिथं पाडलेले आंबे तिनं उचलून घेतले आणि ह्या रस्त्याला मला पाठीमागून आजोबा सायकल घेऊन यायल्यासारखे वाटत होते। म्हटलं चला बरं झालं, कारण आपलं ओझं कमी होईल। सायकल जर त्यांनी आणली तर आता मी हे पोतं आणि मम्मी बसलं पोतं, दोन्ही पण पोते मी आजोबांजवळ देणार होते। तर बघू आता आजोबा येतात का ते, तर काय होते। तर आजोबा आले आहेत आणि म्हटलं आता चला, डोक्यावरचं ओझं खांद्यावर झालं बाबा आणि आपली परेशानी पण मिटली। चला तर मग घेऊन गेले मी तिथं पोतं, त्यांनी बांधायला सुरुवात केली। आणि हे बघू शकता आमचे आजोबा खूप कलाकार आहेत। ते कॅरियरला दुसरं एक त्यांनी स्वतः घरी असं बनवले, टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू, तसं एक मोठं कॅरियर बनवले त्यांनी। कारण कांदे आणायला परेशानी होती, त्याच्यामुळं रोज थोडे थोडे कांदे आणते ते सकाळी संध्याकाळी, त्याच्यामुळे त्यांनी ती आयडिया बनवली होती। तर आज ती आंब्यासाठी पण उपयोगात आली आणि त्यांनी बांधायला घेतलं ते आंब्याचं पोतं। मी म्हटलं होतं एकच घेऊन जाऊ, तर नाही म्हणले चला दुसरं पण बसेल। बघू आता काय होतंय। ती सायकल तर उगं दिसायला बारीक आहे, तिचं टायर तर लय लहान आहे। तर मलाच वाटायला आता हे चलती का नाही की सायकल, पण सायकल पण त्यांच्यासारखीच खूप मजबूत निघाली। त्यांचं वय आता जवळपास 80च्या पुढं असेल, पण खूप स्ट्रॉंग आहेत, कोणता आजार वगैरे असं काहीच नाही आहे त्यांना। तर मस्तपैकी ते बघा निघाले होते। पण आता हे दुसरंही पोतं टाकलं आणि मग मी धरली पाठीमागून सायकल आणि त्यांनी धरली पुढून। तर शेवटी त्यांनी बाबा ठेप्याला आणून टाकलं आणि गेटपाशी आणून टाकल्यास आता तिथून तर उचलून शेडमध्ये आणूनच टाकावं लागते। तर हे बघा हे आहे शेड, तर शेडमध्ये मी आंबे आणून ठेवले। हे आधीचे पडलेले आंबे ते तिथं ठेवले होते आजोबांनी, आणि हे होते कांदे। तर हे जनावरांसाठी सगळ्याच गोष्टीसाठी माल ठेवण्यासाठी हे शेड केलेले। तर हे आदित्याला एक पाडाचा आंबा दिला, त्यालाही खूप गोड लागला। तर फायनली आपण हे दोन्ही पोते शेडमध्ये आणून टाकले आणि आता ते आंबे आता पिकवायला टाकायचे। तर 2च पोते आणले, तर खूप परेशानी झाली, खूप घाम येत होता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे। तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि आंबे खायला या। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।